तळकोकणामध्ये पावसानं दांडी मारल्यानं बळीराजाच्या जनतेत वाढ झाली आहे। तळकोकणामध्ये सध्या भात लावणीची कामं सुरू आहेत, मात्र पावसाने दांडी मारल्यानं कामं खोळंबली आहेत। रोपं कडक उन्हामुळे सुकून जाण्याची दाट शक्यता आहे। या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। मागील 4 ते 5 दिवस तळ कोकणामध्ये पावसाने जे आहे ती दडी मारलेली आहे आणि त्यामुळे बळीराजाच्या चिंतेमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते। आता आपण एका तळ कोकणातील एका शेतामध्ये आहोत। आपण या ठिकाणी दृश्यामध्ये पाहिलं असेल तर बळीराजानं हे लावणी केलेलं रोप आहे, भाताचं रोप आहे आणि ते रोप आता पूर्णतः कोमेजून गेलेलं आहे, कारण मागील 4 ते 5 दिवस या ठिकाणी पावसाचा एक थेंब देखील पडलेला नाहीये। खरं तर तळ कोकणामध्ये सुरुवातीपासूनच पावसाचा लपंडाव जो सुरू आहे। अगदी सुरुवातीच्या काळाला पाऊस उशिरा आला, त्यानंतर बळीराजानं पेरणी केली, त्यानंतर हे रोप मोठं झाल्यानंतर लागलीच त्याने लावणीच्या कामाला देखील हात घातला, लावणीच्या कामांना वेग आला। आता मात्र ऐन मोक्याच्या क्षणी लावणीच्या कामांना वेग आलेला आहे। अगदी काही प्रमाणात लावणी जी आहे ती शिल्लक आहे आणि त्याच अगदी मुहूर्तावरती या ठिकाणी पाऊस जो आहे तो गेलेला आहे, पावसाने दडी मारलेली आहे आणि त्यामुळे बळीराजाची पूर्णतः चिंता जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते। खरं तर सुरुवातीच्या काळापासून पावसाचा लपंडाव जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। एल निनोचा इफेक्ट जो आहे तो आता पूर्णतः जाणवू लागलाय। सुरुवातीला पाऊस उशिराने दाखल झाला, त्यानंतर बळीराजानं पेरणी केली, लावणी देखील केली, मात्र आता उर्वरित लावणी जी आहे त्या लावणीसाठी बळीराजाला अपेक्षा आहे ती मुसळधार पावसाची। आणि त्याचबरोबर जे यापूर्वी जी लावणी केलेली आहे ती जर टिकायची असेल, ती जर वाचायची असेल तर पावसाची नितांत गरज आहे। आणि त्यामुळे ज्या चिंतेमध्ये वाढ झालेला बळीराजा आता चातकासारखी पावसाची वाट बघतोय। कॅमेरामन यशवंत परबचा उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।